third video, the story of tea. So let's start page number 20. First, second, third, fourth paragraph. Tea lovers claim. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body, and actually help us live longer. So friends, जे चहाचे लवर्स आहेत, चाहते आहेत, चहाचे शौकीन आहेत, त्यांनी असा दावा करतात की टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहामुळं कॅन्सर सारख्या अगदी डेंजरस डिसीज पासून सुद्धा आपलं रक्षण होतं. इट रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कॅन्सरचा धोका, कर्करोगाचा धोका कमी करतो चहा. इट कंट्रोल ब्लड प्रेशर, रक्तदाब सुद्धा नियंत्रित ठेवतं. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी, आणि आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही विषाणू आहेत त्यांच्याशी लढा देऊन दे ऍक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर, आणि दीर्घायुषी आपलं जगण्यासाठी ती हेल्प चहा मदत करतो. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रेडिकल्स. आपल्या शरीरामध्ये काही रसायन तयार होतात, जसं की त्याला फ्री रेडिकल्स, मुक्त मूलके. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. हॅलो, our body produces some chemicals like free radicals, and free radicals damage our body and our health. आणि हे जे मुक्त मूलके आहेत, हे काही रॅडिकल्स आहेत, ते आपल्या शरीराचं आणि आपल्या आरोग्याचं नुकसान करतात, त्यावर आघात करतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवनॉइड्स. चहामध्ये फ्लेवनॉइड्स नावाचं एक अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं. त्यामुळे शास्त्रज्ञ काय म्हणतात, सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, त्यांचं असं बिलीव्ह आहे, ते विश्वास ठेवतात की हे जे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरामध्ये आहे त्याच्यामुळं ते प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि फ्री रॅडिकल्स मुळे जे काही बॉडीचे डॅमेज होणार आहे, नुकसान होणार आहे, त्याच्यापासून ते आपल्याला मुक्त करते. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा एक पॉप्युलर ड्रिंक आहे, एक आवडतं पेय आहे, लोकप्रिय पेय आहे आपल्या मित्रांसोबत. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. अनेक देशामध्ये चहापान करणं हे म्हणजे एक महत्वाचा असा सामाजिक प्रसंग मानला जातो. इट इज कन्सिडर्ड ॲज इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन. जापान सारख्या देशात, चीनमध्ये, रशियात, कोरियामध्ये दे हॅव सोशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. असे चहाचे सोहळे तयार करत घेतात, त्यांनी कार्यक्रम घेतात, त्याची परंपरा आहे. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि अशा सोहळ्यांमधून लोकांना थोडा विसावा मिळतो, एकमेकाशी बोलणं होतं, and they enjoy the taste and the smell of the tea. आणि त्या चहाचा स्वाद आणि गंध ते एन्जॉय करतात, मनोरंजन करतात. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. बऱ्याचशा most people in Japan, जापान मधले बरेचसे लोक टी क्लबशी रिलेटेड आहेत. ते बिलॉंग टू टी क्लब, जसं की लॉयन्स क्लब, नांदेड क्लब, वासवी क्लब, तसे हाईची सभा आणि त्याचं नाव आहे टी क्लब, जिथं दर आठवड्याला लोक त्या सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी आणि चहापान करण्यासाठी जातात. नेक्स्ट पेज 24th पेज. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलीजन. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा त्याला विश्वास आहे की दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन. चहाचा सोहळा म्हणजे एक धार्मिक प्रसंग आहे अँड असोसिएटेड विथ देअर रिलीजन. आपल्या धर्माशी घट्ट नातं बांधून ठेवणारा हा सण आहे. टी देशे इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. ते असं म्हणतात की चहा म्हणजे कसं आहे, आरोग्यपूर्ण आहे, एन्जॉयबल, मनोरंजक आहे, स्टिम्युलेटिंग ड्रिंक,
उत्तेजना मिळवून देणारं ते पेय आहे. त्याच्यामध्ये टी इज फुल ऑफ विथ गुड क्वालिटीज आणि सगळ्या प्रकारचे चांगले गुण त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. तुमच्यामध्ये असणारा एकाकीपणा ते कमी करतं आणि तुमच्या हृदयाला शांत करतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि दैनंदिन जीवनामध्ये ते आपलं दैनंदिन जीवन सुखावह करण्यासाठी चहा मदत करतो. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड अॅनिव्हर्सरीज. अनेक कोरियन लोक आज सुद्धा स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग बर्थडेज अँड अॅनिव्हर्सरीज. आजही त्यांच्याकडे काही या टी सेरेमनी चहाच्या सोहळ्याला एक महत्वाचा प्रसंग मानले जातात आणि अति जे काही इम्पॉर्टंट ओकेजन आहेत लाईक बर्थडे और अॅनिव्हर्सरीज, वाढदिवस असतील, जयंती असतील तर ते चहाच्या सोहळ्यातून साजरी करतात. नेक्स्ट, इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. चायना मधल्या अनेक भागामध्ये चहा एक क्ले टी पॉट्स, मातीपासून तयार केलेल्या लहान लहान ज्याला आपण कप म्हणतो, अशा कपामधून म्हणा किंवा अशा बाउलमधून तो दिला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि चायनामध्ये जिथं जिथं टी सेरेमनीज आहेत, सोहळे आहेत चहाचे, ओनली हाफ कप इज फिल्ड. अर्धाच कप भरलेला असतो. का? द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. कारण चायनी लोक असं मानतात की अर्धा कप हा फ्रेंडशिप अँड अफेक्शन, मैत्रीनं आणि स्नेहभावाने भरावा, तो अर्धा कप राहिला चहा, असं त्यांचं म्हणणं आहे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन समोर्स. रशियामध्ये चहा तयार करून समोर्स. व्हॉट इज समोर्स? इट इज अ स्पेशल रशियन टी कॅटल. जसे कॅटली म्हणतो आपण चहाची कॅटली, तशी त्या ठिकाणी त्या चहाच्या समोर्स मधून चहा सर्व केला जातो. इट इज मेड अप फ्रॉम मेटल. ते समोर्स धातूपासून तयार केलेलं असतं. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाम सारखा देश एक विशिष्ट प्रकारच्या चहा निर्माण करण्यामध्ये त्याचा सुद्धा क्रमांक लागतो. जसं की मग लोटस टी, जॅस्मिन टी म्हणजे कमळापासून तयार केलेला चहा, जॅस्मिन पासून तयार केला, त्याचं फ्लेवर दिलेलं, अशा प्रकारे व्हिएतनाममध्ये होतं. इन जापान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. जपानमध्ये मॅचा नावाच्या पावडर पासून हिरवा चहा, ग्रीन टी तयार केला जातो. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बॉल्स. आणि ही जी ग्रीन टी आहे जपान मधली, ती इट इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर, उकळत्या पाण्यामध्ये मिक्स केल्या जाते, मिश्रण केल्या जातं. आणि ते होत असताना बांबू विस्क म्हणजे बांबूच्या काडीनं ते चहा ढवळला जातो आणि सर्व इन स्मॉल बाउल्स, लहान लहान वाट्यामध्ये सर्व केला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? मग भारताचं काय? भारतात काय? व्हॉट इज द प्लेस ऑफ टी इन इंडिया? इन आवर मराठी दॅट इज सेड. आपण जर एखादा पाहुणा आला तर तो म्हणतो, और काय साधा चहा पण पाजला नाही. एवढं इम्पॉर्टंट भारतामध्ये सुद्धा चहाला आहे. कारण ती हॉस्पिटॅलिटी जे काय आदरातिथ्य आहे ते आल्यावर पाहुण्याला पाणी आणि चहा देणं, इट्स आवर इंडियन कल्चर. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. हम्बलेस्ट होम्स, इंडियन होम्स. भारतातल्या अगदी सामान्यातल्या सामान्याच्या सुद्धा घरी जर कोणी व्हिजिटर, पाहुणा, गेस्ट आला, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. आदरातिथ्याचं एक प्रतीक म्हणून तो चहा त्या व्हिजिटरला किंवा पाहुण्याला दिला जातो भारतामध्ये. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि भरपूर साखर असलेला वाफाळता असा गरम गरम चहा आवडतो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी hot with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with ginger to give it additional medicinal properties. चहाला आणखीन काही औषधी गुणधर्म देण्यासाठी विशेषतः पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये जिंजर
ते उकळत्या पाण्यामध्ये टाकलं जातं. जिंजर म्हणजे आलं, आलं म्हणजे अद्रक ज्याला आपण म्हणतो. अद्रकाची चहा सुद्धा आपण स्पेशली वी ड्रिंक ड्युरिंग रेनी सीझन. जिंजर टू गिव्ह ऍडिशनल मेडिसिन प्रॉपर्टीज. अदर्स ऍड स्पायसेस. इतर लोक चहामध्ये आणखीन काही मसाले टाकतात. लाईक कॅरडामॉम म्हणजे वेलदोडी, क्लोव्ज लवंगा और मॅस जायपत्री टू ऍड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. त्या चहाचा स्वाद आणि लज्जत वाढवण्यासाठी काही लोक त्यामध्ये वेलदोडे, लवंग, जायपत्री वगैरे वगैरे ऍड करतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. एक मसालेदार प्लेटभर स्नॅक्स खाल्ल्याच्या नंतर, विशेषतः सकाळी आणि सायंकाळी ते एक प्लेट नाश्ता केल्याच्या नंतर चहा हवाच. सम कॉनिशर्स रिलीज डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी. काही कॉनिशर्स म्हणजे रसतंत्रज्ञ, रसिक, पारखी लोक जे चहाची खूप पारख आहे असे डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ते म्हणजे आपल्या जाईच्या स्वादाची चहा असण्याला प्राधान्य देतात. काही ग्रीन टी घेतात, लेमन टी अँड इव्हन आईस्ड टी. म्हणजे अशी आपल्या देशात सुद्धा ग्रीन टी आहे, लेमन टी आहे, आईस्ड टी आहे, कोल्ड कॉफी आहे. तर हाऊ अबाउट यू, तुम्हाला कोणता चहा आवडतो? ओके, दिस इज आवर एंड ऑफ द स्टोरी ऑफ टी अँड लास्ट व्हिडिओ. You will get questions soon. We shall stop here. Have a nice day. Thank you. See you again. Bye bye.